ज्यावेळी दिलीप कुमार, देव आनंद, राजेश खन्ना असे चिकने चुपडे चेहऱ्याचे हिरो बॉलिवूडवर राज करत होते, तेव्हा त्याची एंट्री झाली बॉलिवूडचा ही-मॅन म्हणून. दिसायला देखना पंजाबी मुंडा, पण फायटिंग करायला लागला तर असं वाटायचं ह्यो पुढच्या विलनला त्याची नाणी आठवून दिल्याशिवाय गप्प बसत नाही. धरमसिंह देओल असलं खत्री नाव असून सुद्धा त्यांनी धर्मेंद्र हे नाव धारण केलं. पुढे धर्मेंद्रपासून धरमपाजीपर्यंतचा प्रवास केला, तो सुद्धा कोणतेही वादाविना. म्हणजे हेमाचं प्रकरण सोडलं तर असा ह्यो पंजाबी जट आपल्यातून गेल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. पण ह्यो गडी मरणाला आणि त्याच्या मरणाच्या बातम्या देणाऱ्या न्यूजवाल्यांना बी पूर्ण उरला. दरम्यान त्यांच्या मरणाच्या बातम्यात काही दम नसल्याचं त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनीने सांगितलं. टायगर अभी जिंदा है हे वाक्य त्यांनी खरं करून दाखवलं. धर्मेंद्र म्हणजे फक्त हिरो नाही, 3 पिढ्यांचं मनोरंजन केलेला एक खळखळता पॉझिटिव्ह झरा आहे. ते कधीच कुणाला रुतले नाहीत. हेमासोबतच्या लग्नानंतर त्यांनी चक्क इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या अफवा उठवल्या गेल्या. नाही ते आरोप झाले, पण त्या सगळ्या प्रसंगांना तो यमला पगला जट बिंदास्त बेफिक्रीपणे लढला. पाकिस्तानची ठसताना सनी देओल गदरमध्ये जितका ओरडला, कदाचित त्यापेक्षा मोठी धाड धर्मेंद्र नावाच्या वादळाची होती. आणि ती आज आहे. युसुफ साब उर्फ दिलीप कुमार यांचा लाडका अभिनेता म्हणून बॉलिवूडनं कायमच त्यांचे लाड केले. पण त्या बदल्यात धर्मेंद्र यांनी सुद्धा त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे प्रेमानं मुके घेऊन त्याची परतफेड केली. माणूस गेल्यावरच त्याचं गुणगान करावं, त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी गडबड करावी असं काही नाही. आजचा हा व्हिडिओ त्याच सदाबहार धर्मेंद्र यांच्या गोल्डन जुबली आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास, ज्यांनी त्यांच्या मरणावर टोपलेल्या कावळ्यांना रिकाम्या हाती हॉस्पिटलमधून घरी पाठवलं. चला तर मग सुरू करू. तर गेल्या काही दिवसांपासून धरमपाजी यांना ब्रिज कांडी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या बातम्या आल्या. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना श्वसनाचा गंभीर त्रास होते असंही सांगण्यात आलं होतं. पण नंतर अचानक त्यांच्या मृत्यूच्या बातम्या ब्रेक करण्याची गलिच्छ चढाओढ न्यूज चॅनेल्स आणि पोर्टलमध्ये लागली. त्यात पुढे शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा असे अनेक जण एकामागोमाग एक जाऊन धरमपाजी यांची भेट घ्यायला जाऊ लागले. सनी, बॉबी हे शूटिंगवरून परत आले. हेमा मालिनी यांना दवाखान्यात बोलावून घेतलं. ईशाला परदेशातून माघारी बोलावलं. अशा न्यूज आल्यावर आज तक, एबीपी, ब्रूट सकाळसारख्या न्यूज पोर्टल्सनी चक्क धर्मेंद्र गेले म्हणूनच न्यूज चालवली. काही नामांकित न्यूज चॅनेल्सनी तर धर्मेंद्र यांच्या 450 कोटींच्या संपत्तीची वाटणी कशी होणार याबद्दलही बातम्या दिल्या. पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं तेव्हा वीरूची ऑनस्क्रीन बसंती म्हणजेच खऱ्या आयुष्यातली दुसरी पत्नी हेमा मालिनी पुढे आल्या आणि त्यांनी अशा फेक बातम्या देणाऱ्यांना धारेवर धरलं. जिवंतपणे माणसं मारून त्याच्या संपत्तीचं वाटप करण्यात न्यूजवाल्यांना काय इंटरेस्ट होता हे माहिती नाही. सनी देओलच्या टीमनं सुद्धा धरमपाजी यांची तब्येत ठीक असल्याचं सांगून त्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवू नका म्हणून विनंती केली. धरमपाजी यांच्या हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यावर त्यांचा मैत्र जय म्हणजेच दी अमिताभ बच्चन पण त्यांना भेटायला गेली. आता हा व्हिडिओ तयार होईपर्यंत त्यांचे श्वास दणक्यात सुरू आहेत आणि यापुढेही ते असे सुरू राहावेत ही सदिच्छा. पण ज्यांनी त्यांच्या मरणाचे सोहळे रचले त्यांनी धर्मेंद्र यांचा प्रवास पाहिला असता तर त्यांच्या लक्षात आलं असतं की हो पंजाबी यमला पगला जट इतक्या स्वस्तात जाणार नाही. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन सुद्धा ज्यांच्या पुढे नतमस्तक होतो त्या धरमपाजींची गोष्ट सुरू होते 1935 पासून. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात एका साध्या जाट कुटुंबात धरमपाजींचा जन्म झाला. धरमसिंह देओल हे त्यांचं खरं नाव. धर्मेंद्र, ही-मॅन ही त्यांची सिनेमा जगताना बनवलेली ओळख. दरम्यान सिनेमात विलियनला धुवत असले तरी धर्मेंद्र वैयक्तिक आयुष्यात लई इमोशनल माणूस आहे. त्यांच्याही डोळ्यात पाणी आणणारे अनेक क्षण त्यांच्या जीवनात आलेत. कधी काळी अगदी हृदयात अपराधीपणाची जखम घेऊन जगावं लागलं आणि पुढे त्यातून आलेल्या एकांतवासानेच त्यांना शांत केलं. त्यांच्या बालपणीबद्दल बोलायचं झालं तर अत्यंत गरीब आणि नाजूक परिस्थिती. वडील शाळेत हेडमास्तर होते. कुटुंबाची परिस्थिती सामान्य होती. लुधियानाच्या लालटेन सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत त्यांचं शिक्षण झालं. पुढे 1952 साली रामगढिया कॉलेजमधून इंटरमिजिएट शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळी सिनेमा का त्यांच्या डोक्यात नव्हता. वडिलांची सुद्धा सरकारी नोकरीला लागावं इतकी बेसिक अपेक्षा होती. पण त्याच काळात गाणी आणि सिनेमानं त्यांच्यात वेगळं आकर्षण निर्माण केलं होतं. पुढे फिल्मफेअरमधील एका जाहिरातीचं काम केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे सिनेमाकडे लक्ष वळवलं. 1954 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं. ते समाजमान्य नातं त्यांनी सुरुवातीच्या काळात अत्यंत मनोभावे निभावलं. प्रकाश कौर यांच्यासोबतच्या संसार जीवनात त्याला 4 अपत्ये झाली. सनी, बॉबी, विजेता आणि अजिता. त्यापैकी सनी आणि बॉबीनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सिनेसृष्टी गाजवली. पण अजिता आणि विजेता या 2 मुलींनी मात्र कायमच लाईमलाईट पासून फारकत घेतली. आईसारखंच संसारात मन रमवलं. दरम्यान संसार गाडा रेटताही धरमपाजींनी ऍक्टिंगची कास काही सोडली नव्हती. पण मुंबईत पोहोचल्यावर त्यांच्या संघर्षानं त्यांचा अंत पाहिला. त्यांच्याकडे मुंबईत जगण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, ना राहण्याची व्यवस्था होती. कधी मित्रांच्या खोलीत, कधी स्टुडिओमध्ये एकट्यानं रात्र काढली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की एक वेळ त्यांच्यावर अशी आली होती की खाण्यापुरतीही पैसे शिल्लक नव्हते.
पण संघर्षाला झुकवणार नाही तो ही-मॅन कसला. संघर्षातून उभं राहून धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या सिनेमातल्या कामाचं कौतुक झालं. पुढे 1966 सालच्या फूल और पत्थर या सोलो हिरो असलेल्या सिनेमानं त्यांचं आयुष्य बदललं. पण आयुष्याच्या या प्रवासात सर्वात मोठी सल होती ती प्रेमाची. तुम हसी मैं जवानच्या सेटवर हेमा मालिनी यांनी त्यांच्या आयुष्यात आणि हृदयात एंट्री घेतली. सौंदर्याच्या सगळ्या व्याख्या पार केलेली हेमा मालिनी. वय म्हणजे नुसता आकडा. धरमपाजी पागळले नसते तर नवलच. पण प्रॉब्लेम असा होता, धर्मेंद्र आधीच विवाहित होते आणि त्यात 4 मुलांचे बाप देखील. त्यांचं नातं त्यावेळेच्या समाजाच्या नैतिकतेच्या व्याख्येत न बसणार होतं. मात्र हेमासाठी धरमपाजी इतके पागल झाले होते की शोलेच्या शूटिंग दरम्यान ते स्पॉट बॉयजना पैसे देऊन मुद्दाम हेमा मालिनी सोबतचे सीन लांबवायला सांगायचे. का तर हेमासोबत जास्त वेळ घालवायला मिळेल म्हणून. त्यात धरमपाजी म्हणजे त्यावेळेच्या तमाम तरुण मुलींच्या काळातल्या ताईत. गोरा पान रंग, बोलके पाणीदार डोळे, चार्मिंग लुक, ते 10 सलमान कोळून पाहिलेला जेट असण्याचा रांगडा ॲटिट्यूड. त्यामुळे हेमा पण त्यांना दुसऱ्या बाजूनं पुरेपुरी शैली द्यायची. ही लव्ह स्टोरी फुलली आणि शोले ब्लॉकबस्टर झाल्यानंतर 1980 साली धर्मेंद्र यांनी हेमाशी गुपचूप लग्न केलं. त्या लग्नाच्या आधी धर्मेंद्र एका डायरेक्टरला हेमा मालिनी सोबत हॉटेलमध्ये रेड हँड गावले होते. त्याची आठवण म्हणून डायरेक्टरनं हा फोटो काढून ठेवला होता. पुढे तो फोटो लीक झाला की लीक केला माहिती नाही, पण प्रेशर वाढल्यामुळे पुढे लग्न करणं भाग होतं. मात्र त्या लग्नानं त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण केलं. पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट दिला नाही. धर्मेंद्र यांच्या बिरादरीनं त्यांना बैलवेडा म्हणून हिणवलं. तसंच मीना कुमारी, अनिता सिंग यांच्यासोबत त्यांचं नाव जोडलं. प्रकाश कौर म्हणाल्या, तिला काय माझाच नवरा मिळाला का? हेमासारख्या सुंदर स्त्रीला कोणताही पुरुष भाळेल. पण मी हेमाच्या जागी असते तर असं केलं नसतं. पण त्यावेळी सनी बॉबीच्या आईकडं धरमपाजी आणि हेमा या दोघांनीही दुर्लक्ष केलं. त्या मॅटरनं धर्मेंद्र यांची इमेज खराब झाली. त्यातच पुढं आणखी एक वादळ येऊन त्यांच्या दारावर धडकलं. हिंदू धर्मात एकच लग्न करता येतं. दुसरं लग्न करायचं असल्यास पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागतो. त्यामुळे धर्मेंद्र यांनी हेमासोबत लग्न करण्यासाठी इस्लाम कबूल केला अशा अफवा उठल्या. दिलावर खान हे नाव सुद्धा त्यांनी धारण केल्याचं बोललं जाऊ लागलं. पण ही बातमी आणि या सर्व गोष्टी धरमपाजींनी साफ नाकारल्या. ही अफवा आहे, पूर्णपणे खोटी माहिती आहे. मी असा माणूस नाही जो धर्म बदलतो, असं त्यावेळी धर्मेंद्र यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं होतं. धर्मेंद्र यांच्या बाबतीत इतकी चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांनी दिलेले एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे. राजेश खन्ना, दिलीप कुमार यांच्यानंतर तिसरा मोठा सुपरस्टार म्हणून तोवर ते उदयास आले होते. जवळपास 300 पेक्षा जास्त सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्याचा परिभाग म्हणून 1997 साली त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. रोमॅन्टिक हिरोपासून ॲक्शन स्टारपर्यंत त्यांनी मजल मारली होती. दारा सिंग यांच्यानंतर हा यमला पगला जट बॉलिवूडचा सर्वात मोठा ॲक्शन स्टार ठरला होता. त्या काळच्या मीना कुमारी, नूतन, माला सिन्हा, हेमा, रेखा, शर्मिला टागोर यांसारख्या अनेक टॉपच्या हिरोईनसोबत त्यांनी सिनेमे केले. मेरा गाव मेरा देश, प्यार ही प्यार, आया सावन झुमके, मेरे हमदम मेरे दोस्त, आये दिन बहार, सीता और गीता, राजा रानी, जुगनू, यादव की बारात, प्रतिज्ञा, आझाद, दिल्लगी यांसारख्या चित्रपटांनी त्यांची ॲक्शन हिरोची प्रतिमा पक्की केली. त्यांची आणि हेमा मालिनीची जोडी प्रेक्षकांना भलतीच आवडली. पुढे आला शोले. सलीम जावेद जोडीने लिहिलेल्या शोलेनं रेकॉर्डवर रेकॉर्ड केले. गब्बरला ताणून मारणाऱ्या विरुसा, कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा हा डायलॉग तेव्हा पोरापोरांच्या तोंडावर होता. शोलेनं इतिहास घडवला. त्यात धर्मेंद्र यांनी आपली विनोदी अभिनय क्षमता पण सिद्ध केली. 1970 ते 1979 हा त्यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरला. पुढे 1980च्या दशकात त्यांनी राम बलराम, नौकर बीविका, कातिलों के कातिल, भागवत, राज तिलक, लोहे, खतरों के खिलाडी यांसारखे व्यावसायिक सिनेमे केले. 1987 सालचा हुकूमत हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. 1990च्या दशकात त्यांनी आपला पोरगा सनीच्या खांद्याला खांदा लावून विरुदादा, फरिश्ते, तहेलका, क्षत्रिय, धर्मकर्म यासारखे चित्रपट केले. पण 90च्या दशकानंतर धर्मेंद्र थोडे शांत झाले. पण त्याचाही तोड त्यांनी 1983 मध्ये शोधला होता. विजयता फिल्म्स या बॅनर अंतर्गत निर्मिती क्षेत्रात पदार्पण करू. त्यातूनच त्यांनी पुढे बेताबमधून सनीला आणि बादलमधून बॉबीला लॉन्च केलं. त्यातल्या सनीचा सिक्का बापासारखा जोरात चालला. बॉबीची थोडी अडखळत सुरुवात झाली. पण आता उत्तरार्धात या देओल बंधूंनी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस हादरवले. 1998 साली त्यांनी सलमानच्या प्यार किया तो डरना क्या या सिनेमातून पुनरागमन केलं. तो सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर 2004 मध्ये ते राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. पण ते काही त्यांना जुळलं नाही. त्यांच्या खासदारकीच्या काळात बिकानेरची दुरावस्था अधिकच वाढली. पाण्याची समस्या अतिशय बिकट झाली. संसदेमधील त्यांची प्रचंड गैरहजेरी हा वृत्तपत्रांच्या मथळ्याचा विषय झाला आणि बिकानेरमधील लोकांनी गायब खासदार अशी त्यांची निंदा केली. पुढे हे काय आपलं क्षेत्र नाही हे लवकर कळल्यानं त्यांनी पुन्हा आपलं निवृत्तीचं आणि इच्छा झाली तरच काम असं आयुष्य स्वीकारलं.
2007 साली त्यांनी दोन्ही मुलांसोबत आपल्या सिनेमात काम केलं. त्यात शेवटाला बाप लेकांनी एकमेकांना मारलेली मिठी पाहून त्यावेळी अनेक जण रडले होते. कारण अनेकांना ती त्यांच्या घरची खरी स्टोरी असल्यासारखं वाटलं होतं. त्यानंतर यमला पगला दिवाना आणि त्याच्या सिक्वेलमध्ये हे तिघे बापलेक दिसले, पण लोकांना ते सिनेमे जास्त भावले नाहीत. 2012 साली भारत सरकारनं त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्याआधीही त्यांना एका सामाजिक कार्यक्रमात बोलावण्यात आलं होतं, चांगलं समाज उपयोगी काम केलं म्हणून अवॉर्ड देण्यासाठी. पण त्यावेळी आपण समाजसेवेसाठी कुठलीही NGO किंवा संस्था काढली नाही अथवा कधी मोठा दानधर्मही केला नाही, त्यामुळे आपण काय अवॉर्ड घेणार नाही हे त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं होतं. हे सगळं घडत असताना हेमासोबतच्या लग्नानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीनं आपली 4ही मुलं स्वतःपाशी ठेवून घेतली. त्यांनी धर्मपाजींना रिकाम्या हातानं हेमाकडे पाठवलं. मनासारखी प्रेमिका मिळाली, मात्र जीवापाड प्रेम असलेल्या मुलांचं प्रेम मात्र त्या काळात धर्मेंद्रांना जास्त मिळालं नाही. धर्मेंद्रांच्या दोन्ही कुटुंबातील दरी भरली नाही. सनी बॉबी ईशाच्या लग्नाला आले नव्हते असं म्हणतात. अजून पण सनी बॉबी ईशासोबत जास्त दिसत नाहीत. धर्मेंद्रांच्या दोन्ही कुटुंबातला हा दुरावा त्यांना एकटेपणाकडे घेऊन गेला. वयाच्या 80 पार केल्यानंतरच्या त्यांच्या काही सोशल मीडिया पोस्ट हृदय पिळवटून टाकणारे आहेत. त्यांनी बऱ्याच पोस्टमध्ये आता मी एकटा आहे असं लिहिलंय. एकटा असलो तरी मनासारखं जगतो, तुम्ही देखील मनासारखं जगा, असंही ते त्यांच्या चाहत्यांना सांगत असतात. त्यांच्या या पोस्टवरून एका रिपोर्टरनं बॉबी देओलला छेडलं. तेव्हा तो शांतपणे म्हणाला, पापा खूप इमोशनल आहेत, ते ड्रामॅटिक होतात, पण ते एकटे नाहीत. ते आमच्या मासोबत खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर राहतात. ते फार्म हाऊस त्यांच्या आठवणींनी भरलेले आणि त्यांच्या सानिध्यात ते कधीही एकटे नसतात. पण लेखक समीर गायकवाड लिहितात की कुणी कितीही मधुर शब्द वापरले तरी सत्य लपत नसतं. धर्मेंद्र यांच्या शब्दात अपराधीपणा दिसायचा. पहिल्या कुटुंबाला पुरेसा वेळ न दिल्याची भावना त्यांना छळत असायची. त्याचा परिणाम म्हणून ते काही काळ डिप्रेशनमध्ये सुद्धा गेले होते. उतार वयात आपल्याला आईची आठवण येते असं ते म्हणायचे. या दरम्यान त्यांचं दारू पिण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळं काहींच्या लेखी ते चेष्टेचा विषय झाले होते. एकाच दिवशी डझनभर बाटल्या रिचवल्या अशाही हेडलाईन्स त्यांच्याबद्दल काहींनी दिल्या होत्या. पण ते नेहमीप्रमाणे शांत राहिले. त्यांना हवं तसं एकट्यानं जगत राहिले अगदी आजपर्यंत. धर्मेंद्रांनी आपलं वय कधी लपवलं नाही. फालतूच्या प्लॅस्टिक सर्जरी करण्याऐवजी निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या आवडत्या गोष्टी करण्यावर भर दिला, अगदी शेती सुद्धा. त्यांनी त्यांच्या कोस्टार्सवर अगणित प्रेम केले. इंडस्ट्रीत कधी कुणाला फसवलं नाही, कुणाला नावं ठेवली नाहीत. उलट भेटायला येणाऱ्यांचे चेहरे आपल्या थरथरत्या हातानं पकडून मन भरून त्यांचे मुके घेतले. स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं, पण त्यात झालेला तोटाही सहन केला. त्याचं रडगाणं कधी कुठं गायलं नाही. कधी काळी खायला मोहताज असणारे धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या मालमत्तेमध्ये सुमारे 100 कोटी रुपयांचं आलिशान फार्म हाऊस आहे, ज्याची झलक ते नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांना दाखवतात. मुंबई आणि लोणावळ्यात सुद्धा त्यांच्या अनेक प्रॉपर्टीज आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक रेंज रोवर, मर्सिडीज बेंझ यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. सुमारे 12 एकरमध्ये पसरलेले एक मोठं रिसॉर्ट आहे. गरम धरम ढाबा आणि ही-मॅन यांसारख्या हॉस्पिटल व्यवसायांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. आता त्यांनी त्यांची संपत्ती त्यांच्या 6 मुलामुलींपैकी नेमकी कुणाला द्यावी ही त्यांची चॉईस आहे. पण आपल्या कोणत्याच मुलावर ते गुंजभर अन्याय करणार नाहीत हे सुद्धा काळ्या दगडावरची वेग आहे. तुम्हाला धर्मेंद्र नेमकं कोणत्या सिनेमात आवडले होते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कडक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.